मी आज तुम्हाला 3 देवीविषयी माहिती सांगणार आहे. 3 देव्या ज्या कोणत्या आहेत त्या मी त्यांची नावं आणि त्या कशा प्रसन्न होतात त्याच्याविषयी मी माहिती देणार आहे. 3 देव्या सर्वात मोठ्या देव्या असलेल्या 3 देव्या म्हणजे माता महालक्ष्मी, माता सरस्वती आणि माता पार्वती. माता पार्वतीला अन्नपूर्णासुद्धा म्हणतात. या तिघी जेथे असतात तिथे काहीही कमी नसतं. सुख, समृद्धी, आरोग्य आणि सर्व काही तिथं असतं. तर यासाठी या तिघींनाही जर आपल्याला प्रसन्न ठेवायचं असेल आणि आपल्याला जर सुख समाधानानं नांदायचं असेल तर या देवींची भक्ती करावी लागेल. या तिन्ही देवींना प्रसन्न ठेवावं लागेल. घरामध्ये स्वच्छता, शांती असेल तर माता महालक्ष्मी वास्तव्य करते आणि घरामध्ये शांती आणि आज्ञापालन आणि इमानदारी असेल तर माता सरस्वती वास करते. आणि तिसरी देवी म्हणजे माता पार्वती म्हणजे अन्नपूर्णेचं स्वरूप असलेली देवी ही जर तुम्ही घरामध्ये अन्नदान करत असताल आणि घरात येणारा प्रत्येक व्यक्ती असो की पशु असो, पक्षी असो, कोणीही असो त्याला जर तुम्ही अन्न देत असाल तर ती तुमच्या घरामध्ये सदा वास्तव्य करते. तुमच्या घरातून कोणीही भुकेले पोटी जाऊ नये याची काळजी जर तुम्ही घेतलात तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील आणि तुमच्या घरामध्ये वास्तव्य राहील. तुमच्या घरात कोणीही कधीही उपाशी जाणार नाही याची काळजी माता अन्नपूर्णा घेईल. फक्त तुम्ही तुमची भावना ठेवा आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती ठेवा आणि भुकेलेला तुमच्या हाताने अन्न देण्याची व्यवस्था करा. माता अन्नपूर्णा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याला कमी पडू देणार नाही. तर या तिन्ही देवी अशा पद्धतीने प्रसन्न असतात आपल्यावर. आपण जे कार्य करतो त्या पद्धतीने आपल्याला देवी ही आशीर्वाद देत असते. माता महालक्ष्मी ही स्वच्छता, शांती आणि मनमिळावू लोकांमध्ये राहते. नाहीतर तिला जर घाण वाटली तर ती राहत नाही किंवा घरामध्ये कलह क्लेश असेल तर तिथेही माता महालक्ष्मी राहत नाही. त्यासाठी घरामध्ये कलह क्लेश करू नका म्हणजे माता महालक्ष्मी टिकून राहील. आणि माता सरस्वती बुद्धीची देवता आहे. ती शांत असेल तिथे ती वास करते आणि अन्नपूर्णा माता जिथं दानधर्म आहे